हे लवली, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो गाईज, आज आपण चालवलं खूप दिवसांनी ट्रेकिंगला. सो मित्रांनो, पावसाळ्यामध्ये आपला एक तांदूळगड विथ आशेरी असा 2 किल्ले झाले होते, म्हणजे धावते आपले झाले होते. तर मित्रांनो, आज आपण चाललो पूर्ण आशेरी गडावर. बघूया आशेरी गडावरती काय काय आज आपल्याला पाहायला मिळतं. सो मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आपण जाऊया आशेरी गडावर. नमस्कार मित्रांनो, तर आपण फायनली पोहोचलो आहोत आशेरी गडाच्या पायथ्याशी. या पायथ्याजवळचं गाव आहे वाडा खडकोणा. अहमदाबाद हायवेपासून 5 मिनिटं अंतरावरती आहे. सो मित्रांनो, तो समोर आहे आपला आशेरी गड. 1 तासांचा वॉकिंग डिस्टन्स आहे. सो आपली ही वाट इकडे आहे. या वाटेने आपण आशेरी गडावरती चाललो आहोत. चला. सो गाईस, हे मागच्या वेळेला आम्ही पावसाळ्यात ट्रेकिंगला आलो होतो. त्यावेळेला हा नदीचा जो भाग आहे पाण्याने भरलेला होता. आता एकदम सुकलेला आहे. सो बघूया आता पुढचं काय आहे ते. ट्रेकिंगला आता आपल्याला अजून म्हणजे 1 तास बाकी आहे म्हणजे पोचायला. तर हे पायथ्याजवळच हे गाव आहे वाडा खडकोणा. इथेच आपला नदीचा मोठा ओढा आहे, परंतु आता तो सुकलेला आहे. चल बघूया पुढच्या ट्रेकिंगपर्यंत आपल्याला काय भेटतं. हे बघा, इथल्या वन विभागाने म्हणजे ट्रॅकर्स लोकांसाठी थकतात वगैरे म्हणून बसण्यासाठी चांगली सोय केलेली आहे. तर खरंच इथल्या वन विभागाचं धन्यवाद. हो चला. वाव. सो मित्रांनो, हे बघा, इथे झोपडी डॅब एक बनवलेला आहे. म्हणजे इथेच नाही, टप्प्याटप्प्यावरती वाटेवरती झोपडी डॅब बनवलेलं आहे. म्हणजे विश्रांतीसाठी खूप छान आहे. सो मित्रांनो, बघूया आता पुढे आपल्याला काय बघायला भेटतं. तर चला. वाव. सो गाईस, ही संपूर्ण वाट जी आहे ती खूप सुंदर अशी बनवलेली आहे. छोट्या छोट्या ह्या दगडांनी वाट बनवलेली आहे. चालायला एकदम इझी होत आहे. आणि आजूबाजूला एकदम घन झाडी. या झाडीमुळे आपल्याला ह्या उन्हाळ्यातसुद्धा हे म्हणजे चालताना काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण सोबत तुमच्यासोबत पाणी बॉटल, ग्लुकॉन डी वगैरे ह्या गोष्टी ठेवाच. पण फुल धमाल आहे आशेरी गडाची वाट. चला तर आशेरी गडाकडे. मित्रांनो, आतापर्यंतचा अर्धा तासपेक्षा जास्त आपला ट्रेक झालेला आहे. थोडा थकवा म्हणजे जाणवायला लागलेला आहे. सो बघूया आता पुढे काय आहे, कारण ह्याच्या पुढे थोडा चढ उतार आहेच. तर अजून 25 मिनिटाचं ट्रेकिंग बाकी आहे. बघूया 25 मिनटं लागतात की 1 तास लागतोय. तर सो मित्रांनो, बघू आता. मित्रांनो, आतापर्यंत जो सपाटीचा भाग होता समतोल होतं,
घनदाट झाडीतून आपण येत होतो. चालायला एकदम इझी वाटत होतं. आता थोडा चढाचा भाग चालू झालेला आहे. सो बघूया आपला हा भाग कशा प्रकारे पार पडतो. खूप दिवसांनी ट्रेकिंग केल्यामुळे खूप थकायला झालं आहे. मला वाटलं होतं एकदम इझी होऊन जाईल. इझी करता हातामध्ये काठी आलेली आहे. हो, बघूया आता कधी पोचतो. बघायला गेलं तर अजून अर्ध्या तासाचा डिस्टन्स आहे. भेटू. फायनली आपण गडाच्या शेवटच्या टप्प्याला पोचलेलो आहोत मित्रांनो. कमीत कमी 15 ते 20 मिनटाचा वॉकिंग डिस्टन्स बाकी आहे. आपण आशेरी देवीच्या दर्शनाला पोचायला. खूप थकलेलो आहे. बघूया आता हार्डली 15 मिनटं. चला तर मग. ओ माय गॉड, जंगलचं राजा वाघोबाचं मंदिर. सो मित्रांनो, रेलिंग चढून आल्यावरती उजव्या साईडला वाघोबाचं मंदिर आहे. लाकडामध्ये खूप सुंदर अशी प्रतिमा बनवलेली आहे. सो दर्शन घेऊन आपण जाऊ शकतो. हे बघा मित्रांनो, बघू शकता इथे कातलामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत. गडाला वरती चढायला इथून आपल्याला गडाची सुरुवात होते आहे. इथेच बाजूला एक गुफा आहे. पाहूया आपण गुफेजवळ जाऊन. ओ माय गॉड, खूप लांब अशी गुफा आहे. आपल्याकडे बॅटरी आहे, त्या बॅटरीच्या साहाय्याने आपण बघूया. आपल्याकडे टॉर्च आहे. ते पॅक आहे. म्हणजे हे तटबंदीवर संरक्षणासाठी इथे सैनिक बसत असायचे असं वाटते. कारण इथे स्टॉप होते फायनली 10 फूट आतमध्ये. वाव, सुंदर. अशक्य आहे सुंदर सह्याद्री, आपली वारी भटकंती भटकंती भटकंती. फायनली आपण सिडीजवळ पोचलेलो आहे. म्हणजे गडाच्या पहिल्या टप्प्यावर पोचल्यावर सिडी क्रॉस केल्यावरती फायनली आपण गडावरती पोचतो आहे. त्यानंतर आपण पुढचं पाहूया. चला या बघूया. तर मित्रांनो, हे बघा
पहिली पूर्वीची जी परंपरा होती राजेशाहीची, तर त्यावेळेला राजा जो गड जिंकायचा त्या गडावरती त्या राजाचं मुकुट कोरून बसवलं जायचं. पण आता हे गडला जो गेट आहे तो नासूस झालेला आहे. इथून आपल्याला पुढे वरती जायचं आहे आशिरी देवीच्या मंदिराकडे. तर ते समोरच पाण्याची टाकी आहे. सो मित्रांनो, फायनली आशिरी गडाचा महादरवाजा आलेला आहे. इसवी सन 1693 साली छत्रपती संभाजी महाराजांनी आशिरी गड जिंकून स्वराज्यामध्ये सामील केला होता. परंतु बघा, हा गडाची पूर्ण नासधूस झालेली आहे. हा महादरवाजा आहे. तर मित्रांनो, 400 वर्षापूर्वी गडांवरती पाण्याचा सुलभ डायरेक्ट आपल्या बुरुजांवरती पडू नये, जसं की महादरवाजा वगैरे आहे, जो रेलिंग बांधलेला आहे त्याच्यावरती काय प्रॉब्लेम यावा नाही म्हणून त्या लोकांनी पूर्वीच्या काळी हे बघा असे चरे पाडून पाणी जाण्यासाठी एका साईडला प्रवाह केलेला आहे. तर मित्रांनो, महादरवाजावरून 2-3 मिनिटाच्या अंतरावरती आतमध्ये आल्यावरती हे बघा, इकडे 2 वाटा आहेत. ही जी खालची वाट आहे ती तिकडे 3 टाक्या आहेत. ती टाक्या कातलात कोरलेल्या 3 टाक्यांपर्यंत जाते. अजूनही तिकडे पाणी आहे. त्यानंतर ही जी वाट आहे आशिरी देवीचं मंदिर आहे, मंदिराकडे जाते. तर पहिला आपण आशिरी देवीच्या मंदिराकडे जाऊया. चला. सो मित्रांनो, फायनली आपण आशिरी देवीच्या दर्शनाला पोचलेलो आहोत. तर बाजूलाच हे बघा 3 तोफगाडे ठेवलेले आहेत, म्हणजे मंदिरा गाभाऱ्याच्या बाजूलाच आहेत. तो आपण पहिला दर्शन घेऊया आशिरी देवीचं. तर हे बघू शकता तुम्ही, हे आताच्या काळामधले देवीचं मुकुट आणून बसवलेलं आहे. तिकडे मागे बघू शकता तुम्ही दगडामध्ये आशिरी देवीची प्रतिकृती कोरलेली आहे. खूप सुंदर अशी, आणि एकदम मन प्रसन्न झालंय. थकून आलेलं सगळं एकदम थकवा निघून गेलेलं आहे. एकदम शांत वातावरण, एकदम दगडामध्ये कोरलेलं हे मंदिर आहे. सुंदर सुंदर अप्रतिम. जे विचार करा, हा आधीच्या याच्यामध्ये केवढा मोठा हा दगड होता. जय माताजी, जय माताजी. मित्रांनो, आशिरी गडावरती ट्रेकिंग करत असताना ह्या गडावरती 3-5 पाण्याचे टाके आहेत कातळामध्ये कोरलेले. त्याचबरोबर आशिरी देवीचा तांदळा आहे, आणि त्याच्या तांदळाच्या बाजूला 3 तोफगाड्या आहेत. आणि राईट साईडला गेल्यावरती इथूनच ह्या गडावरून, आशिरी गडावरून महालक्ष्मी गड दिसतो. तर सो फायनली आपली ट्रॅक इथेच कंप्लीट झालेली आहे. तर मित्रांनो, भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये, कुठेतरी डोंगरावरती, नाहीतर क्रॅबिंगला, नाहीतर अजून काही.